सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। आपल्या समोर येण्याचं कारण मुक्ताईनगरच्या आमच्या भगिनी जाधव मॅडम, तिथल्या गटविकास अधिकारी आहेत, पंचायत समितीच्या व्हिडिओ आहेत। त्यांना तिथल्या मंत्री रक्षा खडसे ही वारंवार त्रास देते, त्यांची मनमानी करत नाही म्हणून त्यांना निलंबनाची धमकी देते आणि आज त्यांच्या पंचायत समितीच्या ऑफिसला येऊन लॉक लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांना माहीत आहे की ही महिला बौद्ध समाजाची आहे, तरी सुद्धा त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचं काम ते केलेलं आहे। आणि काय भाषा ही बाई, अरे या त्या मॅडम संविधानिक पदावर आहेत, आज बौद्ध समाज संविधान पदावर जातो, तुमच्या पोटात आजही दुखतं का? का सत्तेचा माज आहे? माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना च्या माध्यमातून आव्हान आहे का साहेब, तुम्ही लाडकी बहीण म्हणून आज 1500 रुपये दिलेले आहेत, ही देखील तुमची आज जाधव मॅडम बहिणी आहेत, तर या बहिणी सोबत तुम्ही न्याय कराल का? कारण का असे वारंवार आमच्या समाजाच्या अधिकारांवर मानसिक त्रास देण्याचं काम इथले मंत्री करत असतात। आणि रक्षा खडसे, तू देखील महिला आहे, त्याची जाणीव जराशी राहिली पाहिजे। माझ्या बंगल्यावर ये, या बाईला निलंबित करा, या बाईला जिल्हा परिषद जमा करा। अरे तुझ्या डोक्यात किडे पडलेले आहेत का? हा सुशिक्षित महिला आहे, शिकलेली आहे, तिथली अधिकारी आहे, आणि बाई या नावाचा प्रकार करायचा तुम्ही? काय गौतमी पाटील वाटली का तुम्हाला? रक्षा खडसे, सत्तेचा जर माज असेल तर माज उतरण्याचं काम आम्ही पॅन्थर रस्ते उतरून करू। पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आव्हान करतोय रक्षा खडसेला, तात्काळ माफी माग आणि जे काय ॲलिगेशन आमच्या जाधव मॅडमच्या विरोधामध्ये लावलेले आहे ते मागे घे, अन्यथा पॅन्थर रस्त्यावर उतरेल। आणि तुम्ही तुमचा जिथं दौरा असेल तिथं तुम्ही कार्यक्रमाला जाल, तिथल्या सभा असतील, तिथले तुमचे कार्यक्रम असतील, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये यायचा प्रयत्न केला इकडे मुंबईला, तर मुंबईला हे पॅन्थर बसलेले आहेत। ही मुंबईच्या सर्वच पॅन्थरांना आव्हान केलंय, रक्षा खडसेचा जिथं ताफा दिसेल तिथं या बाईंचा निषेध करा। ही बाईलाच बोला, बाईच बोला तिला। जर माझ्या समाजातल्या महिलेला एक अधिकारी असून तिला तुम्ही बाई या शब्दाचा उच्चार करता, लाज वाटते का तुम्हाला मॅडमला बोलायला? का तुम्हाला ते खपतंय? आज आमचा समाज कुठेतरी पदावर जातोय, तर माझ्या समाजातल्या सर्वच अधिकाऱ्यांना आव्हान आहे, तुम्हाला जर असा कोण त्रास देत असेल, तुम्हाला घाबरायचं कारण नाही। संपूर्ण महाराष्ट्रातले पॅन्थर तुमच्या सोबत आहेत, तुमच्या विचाराच्या सोबत आहेत। मी जाधव मॅडमची लवकरच या संदर्भात भेट घेणार आहे आणि मी आज पॅन्थर त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मॅडमची भेट घेण्यासाठी। मॅडम, तुम्हाला याच्या माध्यमातून आव्हान करतोय की तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, तुमच्या मागे संपूर्ण पॅन्थर आर्मी आणि बौद्ध समाज आणि बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे। रक्षा खडसे, तुमचा पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो का तुम्हाला महिलांचा आदर करता येत नाही। बंगल्यावर या म्हणजे भांडी कशाला बोलता बंगल्यावर? आमच्या मॅडम मनमानी करत नाही म्हणून त्यांना निलंबनाची धमकी देता। हा समाज क्रांतिकारी आहे, कधीहीच अन्याय सहन करून घेणार नाही। अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमच्या रणरागिनी जाधव मॅडम करतील आणि जाधव मॅडमच्या पाठीमागे हा जाधव देखील उभा असेल। मी एक जाधव आहे, मॅडम पण जाधव आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या माझ्या भगिनी आहेत, आणि त्या बहिणीच्या मागे मी त्यांचा जाधवच्या कुटुंबाच्या वतीने भाऊ म्हणून आणि पॅन्थरच्या वतीने त्यांच्या सोबत उभे आहे। रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आवाहन करतोय का संपूर्ण बहुजन समाज तुमच्या पाठीशी उभा आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर।